मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा गावाची ओळख करून देणार आहे जे फक्त एक गाव नाही तर विकासाची, एकतेची आणि प्रेरणेची जिवंत कहाणी आहे. हे आहे असं गाव जिथे गल्लोगल्ली मोफत वायफाय उपलब्ध आहे. प्रत्येक भिंतींवर वायफाय पासवर्डचे फलक लावलेले आहेत. तीही ग्रामपंचायतीतर्फे मोफत. इथे एखादी घोषणा झाली तर ती संपूर्ण गावामध्ये पोहोचते, कारण या गावात आहे आधुनिक दवंडी माईक सिस्टम. 8 फेब्रुवारी 2024 रविवार रोजी आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमासाठी या गावाची ग्रामपंचायत इतकी काम करणारी आहे की मिळालेल्या पुरस्कारांना ठेवायला जागा कमी पडते. संपूर्ण गाव CCTV निगराणीखाली आहे. गाव स्वच्छ आहे, शिस्तबद्ध आहे आणि सुरक्षित आहे. रस्ते, नाल्या, स्वच्छता. इथले रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे मजबूत रस्ते आहेत. गावातील प्रत्येक भागाला महापुरुषांचे नाव दिलेले आहे. या गावात प्रत्येक झाड जपलेलं आहे. झाडे भरपूर आहेत आणि सर्व झाडे 100% जिवंत आहेत. एक पेड माँ के नाम हा उपक्रमही इथे राबवला जातो. गावात RO ATM पाणी उपलब्ध आहे. सोलरवर चालणारी विहीर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अखंड पाणी पुरवठा आहे. या गावात एक सुंदर नियम आहे. जर गावातील नागरिकांनी 100% कर भरला तर महिलांना कुकर आणि ROची कॅन मोफत दिली जाते. मुलांसाठी सुंदर खेळाचे मैदान आहे, मोठं क्रिकेट ग्राउंड आहे आणि गावाच्या सौंदर्यात भर घालणारा एक छोटासा सुंदर तलाव आहे. गावात सुंदर आणि आधुनिक अंगणवाडी केंद्र आहेत. या गावाची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे येथे PLC सेंटर सुरू करण्यात आले आहे आणि या गावाची स्वतःची वेबसाईट देखील आहे. गावात भव्य असा सामुदायिक हॉल आहे. निसर्गरम्य वातावरणात एक सुंदर व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. इथे गांडूळ खत प्रकल्प देखील आहे जो शेतीसाठी उपयुक्त ठरतो आणि पर्यावरणाचं संरक्षण करते. या गावात प्लॅस्टिक पूर्ण बंद आहे. ग्रामपंचायतीतर्फे प्रत्येक घराला पर्यावरणपूरक पिशव्या देण्यात आल्या आहेत जेणेकरून गावात काम प्लॅस्टिक मुक्त राहील. गावात लग्न किंवा कोणताही कार्यक्रम असेल तर पत्रवाळी वापरल्या जात नाही. ग्रामपंचायत स्वतः स्टाफ उपलब्ध करून देते. यामुळे खर्च वाचतो आणि कचरा देखील कमी होतो. गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक आहे. सुंदर मंदिर आहेत आणि सन्मानाने बांधलेली स्मशानभूमी देखील आहे. या गावात विकास पाहून अमरावतीचे विभागीय आयुक्त स्वतः या गावात भेट देण्यासाठी आले. संपूर्ण गावाची पाहणी करून या गावातील विकास कामांचे मनापासून कौतुक करण्यात आले.
पांगरखेड गावातील सगळ्या माता भगिनी आणि सर्व बंधू बांधव, आपल्या या गावाला अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने जी मूल्यमापन समिती आली आहे, जिल्हा स्तरावरनं आपण उत्तीर्ण झाल्यामुळे आता 5 जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती आपल्या स्पर्धेत आहेत. जवळजवळ 10 ग्रामपंचायती आपल्या स्पर्धेमध्ये आहेत पांगरखेडच्या. आज ग्रामपंचायत पांगरखेड पंचायत समिती मेहकर जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत राष्ट्रसंत गाडगे महाराज तपासणीमध्ये ग्रामपंचायत पांगरखेडला जिल्हास्तर पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यामधून विभाग स्तरासाठी ग्रामपंचायतीची निवड झालेली आहे. त्या अनुषंगाने आज ग्रामपंचायत पांगरखेड येथे विभाग स्तर मूल्यमापन समितीने तपासणी करण्यात आली. त्या तपासणीमध्ये माननीय अवर आयुक्त फडके साहेब तसेच इतर उपायुक्त व सहसंचालक यांची मुख्य उपस्थिती होती. त्यामध्ये ग्रामपंचायत अंतर्गत असलेले दस्तऐवज म्हणजे मुख्य प्रशासकीय तपासणी करण्यात आली. तसेच इतर प्रत्यक्ष केलेल्या कामाची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे समाधान व्यक्त केले. यामध्ये इतर योजना किंवा इतर अभियानासाठी त्यांनी शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या. या अभियानांतर्गत तसेच गावातून केलेले इतर कामांचे नाविन्यपूर्ण उपक्रम पाहण्यात आले. त्यामध्ये गावामध्ये मोफत वायफाय, खुली व्यायामशाळा, पंचायत लर्निंग सेंटर, पंचायत लर्निंगसाठी निवासी व्यवस्था, तसेच भोजन व्यवस्था, गावामध्ये गुटखाबंदी, प्लास्टिक बंदी करण्यात आली. त्यामध्ये प्लास्टिक बंदीमध्ये या मूल्यमापन समितीमध्ये मूल्यमापन करत असताना मूल्यमापन समितीने गावकऱ्यांचे सुद्धा आभार व्यक्त केले. कारण गावकऱ्यांचं सहकार्य हे खूप मोलाचं असतं. कुठलेही विकास काम करत असताना, प्रशासकीय काम करत असताना गावकऱ्यांच्या सहकार्याने ते पूर्णत्वास जातं. यामध्ये इतर जर लोकसहभागाचा विचार केला असता गावामध्ये शाळेला रंगरंगोटी, तसेच स्मशानभूमीमध्ये बेंच व्यवस्था, बसण्याची व्यवस्था, दहनभूमी, तिथे पाण्याची व्यवस्था, तिथे वृक्ष लागवड, लोकसहभागमधून केलेली महादेवांची मूर्ती, त्याच परिसरामध्ये न्याडा, गांडूळ खत, तसेच सॅग्रिगेशन शेड याची व्यवस्था करण्यात आली. तसेच इतर बाबींचा विचार केला असता गावामध्ये 1-1.5 वर्षापूर्वी 24,000 वृक्ष लागवड करण्यात आली. त्यामध्ये आज रोजी ते झाडे 100% जिवंत आहेत. यावर्षी 800 वृक्ष लागवड करण्यात आली, ती सुद्धा सूक्ष्म सिंचनद्वारे ती जिवंत ठेवण्यात आली. तसेच गावामध्ये प्लास्टिक बंदीचा विचार केला असता द्रोण व पात्रवाळी बंदी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत मार्फत फायबरचे ताट 1,000 आणि 2,000 वाट्यांची खरेदी करण्यात आलेली आहे. त्याद्वारे सामूहिक कार्यामध्ये त्याचाच वापर केला जातो. या गावात सर्वात अभिमानाचा भाग त्या गावात आहे अतिशय सुंदर अशी जिल्हा परिषद शाळा. स्वच्छ, सुबक आणि प्रेरणादायी वातावरणात उभी असलेली ही शाळा. या शाळेत शिकणारे विद्यार्थी हुशार, जिज्ञासू आणि प्रश्न पाहणारे आहेत. याच विद्यार्थ्यांच्या हातात या गावाचा आणि देशाचा भविष्यकाळ आहे. आज शाळेला भेट दिली असता शाळेमध्ये जे मुख्याध्यापक आणि बाकीचे चार सहाय्यक अध्यापक नाही 5 सहाय्यक अध्यापक उपस्थित आहेत आणि एक ताई आजारी रजेवर आहेत. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे या शाळेची परिसर स्वच्छता आणि स्वच्छतागृह अतिशय उत्कृष्टपणे स्वच्छ आढळून दिसले. तसेच या शाळेतील शालेय पोषण आहार, त्या पोषण आहारामध्ये वापरण्यात येणारा जो भाजीपाला
तो भरपूर प्रमाणात वापरलेला आढळला. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे शाळेची शिस्त. शाळेतील सर्व विद्यार्थी गणवेशामध्येच आलेले आढळले. सकाळी 10:30ला प्रार्थना सुरू झाली आणि परिपाठ सर्व मुद्दे व्यवस्थित परिपाठामध्ये झालेले आहेत. मुख्याध्यापकांनी आणि मी सुद्धा विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या बाबतीत आणि अध्ययन स्तर उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुद्धा कसा अभ्यास करायचा त्याबद्दल बरेच मार्गदर्शन मी केलेले आहे. आणि शिक्षक आनंददायी पद्धतीचा दैनंदिन अध्यापनामध्ये उपयोग करतात. एवढंच नव्हे तर दैनिक परिपाठ, दैनिक अध्यापन यामध्ये शैक्षणिक साहित्यांचा भरगच्च वापर करून अध्यापन हे रोचक व रंजक बनवले जातं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की यामध्ये हे पालक सभा घेणे, पालकांचं उद्बोधन करणे, तसेच येथील पटसंख्या वाढीसाठी ते बरेच काही प्रयत्न करत आहेत. यासाठी ते व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य यांचे सुद्धा सहकार्य घेत आहेत. आणि एकंदर या शाळेची गुणवत्ता आणि शैक्षणिक स्तर मला अतिशय चांगला वाटला. आणि हे सर्व शिक्षकवृंद आपल्या शाळेचा शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत कसं जास्तीत जास्त उंचांक वाढवल्या जाईल यासाठी ते प्रयत्नरत आहेत. तर मी केंद्रप्रमुख केंद्रीय शाळा जरूणा आज दिनांक 10 मार्च 2026ला जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा पांगरखेड या ठिकाणी सकाळी 10 वाजता भेट दिली असता शालेय परिसर स्वच्छता, वर्ग स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्वच्छता, तसेच आपला पोषण आहाराची जी खोली आहे त्याची स्वच्छता अतिशय चांगल्या प्रकारे आढळली. या शाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं. मागील 2024मध्ये कुमारी वैभवी डोंबळे ही विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये स्पर्धा झाली होती. तसेच मागील वर्षी वर्ग 6वीची जी विद्यार्थिनी आहे कुमारी स्वर्णिम अलंकार सुर्वे हिने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं. तिने स्केटिंग या प्रकारामध्ये, रिव्हर्स स्केटिंग या प्रकारामध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे. अशा प्रकारे ही शाळा सर्व विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे गुणवत्तेचे धडे देते आणि ही शाळा अजूनही प्रगतीपथावर आहे. शाळेमध्ये वर्ग 4, वर्ग 7 आणि वर्ग 5 या तिन्ही वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेतली जाते. तसेच नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या प्रवेश परीक्षासुद्धा विद्यार्थी बसवले जातात आणि त्यांची तयारीसुद्धा चांगल्या प्रकारे केली जाते. तर अतिशय चांगल्या प्रकारची ही शाळा आहे आणि या शाळेची गुणवत्ता चांगली आहे. तर मी या केंद्राचा केंद्रप्रमुख म्हणून ही शाळा अतिशय केंद्रामधून 1 नंबर दर्जाची आहे असं मला वाटतं. नमस्कार, माझे नाव गौरी गजानन इंगळे. मी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळामध्ये शिकते. मी इयत्ता 5वीमध्ये शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये पास झाली होती. या परीक्षेत मी पास झाल्याबद्दलचे श्रेय मी माझ्या सर्व शिक्षकांना देते. आणि शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये आमचे एक्स्ट्रा क्लास घेण्यात आले. नमस्कार, माझं नाव वैभवी निलेश डोंबळे आहे. मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पांगरखेड येथे शिकते. माझे सर्व शिक्षक चांगले शिकवतात. मी स्कॉलरशिप परीक्षेत सिलेक्ट झालेली आहे. याचे श्रेय मी सर्व शिक्षकांना देते. हे गाव म्हणजे फक्त विकास नाही, हे गाव आहे एकता, मेहनत आणि सकारात्मक विचारांची ताकद आहे. जेव्हा गावकरी एकत्र येतात, सरपंच आणि ग्रामसेवक मनापासून काम करतात, तेव्हा एक साधं गावही आदर्श गाव बनू शकतं. हे गाव आहे एक प्रेरणा, एक आदर्श आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारं उदाहरण. या सर्वांचं श्रेय जातं ग्रामपंचायत अधिकारी माननीय श्री सागर काळेसर यांना. यांनी स्वतः गावातील प्रत्येक गोष्टीमध्ये हातभार लावला, स्वतः ते काम केले आणि गावातील लोकांना काम करायला भाग पाडले. म्हणून आज या पांगरखेड गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चर्चेचा विषय ठरला आहे.